तर आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांची एक कथित कॉल रेकॉर्डिंग समोर आली आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये धस आणि एका व्यक्तीमधील संभाषण आहे। त्यात अश्लील शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा दावा केला जातोय। मात्र या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही पुष्टी करत नाहीये। दरम्यान ही क्लिप बनावट आहे आणि बदनामी करण्याचे षडयंत्र असल्याचं स्पष्टीकरण सुरेश धस यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलंय। हॅलो, हा नमस्कार अण्णा। मग त्या तुझ्या पोराच्या दम आला का रे? अहो ते दलिंदर त्या दिवशी मी इतक्या शिव्या देऊन तिथून आणला अण्णा तैशेल पासून आई मायवर। आता त्याने काहीतरी उद्योग केला, मी कपडे घातून तर मारेल हाकलून लावून तुझं ते सगळी नोकरी भेटून इथं नाही ठेवणार उद्योग। अहो माझा काय दोष आहे सांगा बरं अण्णा, माझा काय दोष आहे? तुला अहो 50 त्या गाबड्याला सांगून मी त्या दिवशी तैशेल पासून आई मायवर शिव्या देऊन आणलं। आता काय सांगू मीच वैतागलो, मीच परेशान झालो। मी माझ्या लेकरा बाळाचं बघू का त्याचं बघू सांगा बरं तुम्ही। ते आत्ताच्या आत्ता जायचं, ते 1 तासाच्या आत तू परत मला फोन नाही केला तर मी तुला बघतो जातात। आता काय मी काय करू सांगा बरं फोन? काय झालं ते नीट बघ तुझं। तुम्हाला सोडून मी जाणार माणूस आहे का सांगा बरं? माझ्या रक्तात तुम्ही, मी 30 वर्षापासून तुमचा, नको मला बाकी नको सांगू। मी 30 वर्षापासून तुमचा माणूस आहे का नाही? फोन नको करू, हा मला फोन नको करू। काय झालंय ते बघ। तर आपण पाहतोय आमदार सुरेश धस यांची ही कथित ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होते। या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही पुष्टी करत नाहीये, मात्र धस यांचा आवाज यामध्ये असल्याचं बोललं जात आहे आणि धस यांच्याकडून एका अज्ञात व्यक्तीला शिवीगाळ करण्यात आलेला आहे, मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता धस यांच्याकडून याविषयी जे स्पष्टीकरण आलंय त्यामध्ये या ऑडिओ क्लिप संदर्भातील जे आरोप आहेत ते फेटाळून लावण्यात आले। साम टीव्ही मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।